नमस्कार. मी बना जाधव, देहूगावची एलवडीकर. आजचा हा व्हिडिओ मी माझे बालपणचे मित्र विलास मांडे, कैलासवासी विलास मांडे यांना मी समर्पित करीत आहे. तर आमच्या एलवडीमध्ये मांडे नावाचं आडनावाचं हे एकच घर. भाऊ मांडे आणि श्रीधर मांडे असे दोन भाऊ एलवडीमध्ये राहत होते. त्यांच्या दोघांच्या पत्नी ह्या सख्या बहिणी होत्या आणि ते आमच्या एलवडीच्या एलेश्वराचे पुजारी होते. ते एलेश्वराचा जो लिंग आहे त्याला नॅचरल गंध लावलेला आहे. ते मांडे कुळातील कुणीतरी तो काशीवरनं तो लिंग आणलेला आहे असं विलास मांडे मला सांगायचा. विलास मांडे हा आमच्या नाट्यमंडळामध्ये स्त्रीपात्र करायचा. कारण नाटकामध्ये पुण्याहून बाहेरून मुली बोलवणं, त्यांना पैसे देणं आम्हाला परवडत नसतं. आता त्यांच्या वाड्यामध्ये मी कायम तिथं जात असे. त्यांच्या त्या वाड्यामध्ये आमच्या नाटकाच्या रेसलीसुद्धा व्हायच्या. त्या काळामध्ये दामाजी कोरेगावकर नावाचा एक कलावंत होता. त्यांचा तमाशा होता. त्यांच्या तमाशामध्ये या मांडेंचे सख्खे मामा बापूसाहेब कुलकर्णी चांदूसकर हे कवी म्हणून होते आणि त्यांचा भाऊ शांताराम चांदूसकर हा त्यावेळी तमाशामध्ये तुकाराम खेडकरच्या तमाशामध्ये ढोलकी वाजवायचा. बापूराव चांदूसकरांचं गेल्या वर्षी निधन झालं. ते कधीतरी आपल्या बहिणीला भेटायला यायचे आणि नाटक तमाशा याची प्रेरणा आमच्या मित्रांना ना आम्हाला द्यायची. नंतर आम्ही नाट्यमंडळ कसं स्थापन केलं त्याच्यावर मी एपिसोड करणार आहे. तर ते बसल्यानंतर ते काही तमाशातले गण म्हणायचे. त्याच्यातला एक गण मी म्हणून दाखवतो. विसकटली हारा एक आम्ही फुले, विसकटली हारा एक आम्ही फुले, आज गणपतीवर सवरी डुले, विसकटली हारा एक आम्ही फुले, लहान मुले मुले जमली चिमुकली, खेळभात नकुलीचा खेळताना नकुली, पुढे कथा तुंबळ हातीच्या व मस्तकी बळ, पुढे कथा तुंबळ हातीच्या व मस्तकी बळ, त्या तळ्यात काळ निळन वर रंभा अप्सरा डोले, ही काय कामाची रिकामी तळमळ जैसी रडती मुले, विसकटली हारा एक आम्ही फुले, पठ्ठे बापूरावच्या नावा चिठी एक लिहून द्यावा, पठ्ठे बापूरावच्या नावा चिठी एक लिहून द्यावा, सवालाची हुंडी पटवा नाहीतर इथून मुक्काम उठवा, ऐसे निवाडी बोले, विसकटली हारा एक आम्ही फुले. नंतर साळू गेली नांदायला मला टाकून असे ते शेर शायरी आम्हाला सांगायचे. नंतर एक त्यांचा दे ग माझा जरीचा पाटका गण, या ग गोष्टीचा लागलाय चटका,
दे ग माझा जरीचा पटका गण या ग गोटीचा लागलाय चटका. माझा पटका न्यारा त्याला होत्या जरीच्या तारा. एक धागा नाही ग तुटका गण या ग गोटीचा लागलाय चटका. दे ग माझा जरीचा पटका गण या ग गोटीचा लागलाय चटका. आता माझे मित्र आम्ही ह्या प्रेरणेतून त्या बापूसाहेब कुलकर्णी चांदूसकर होते यांच्या प्रेरणेतून आपण गावामध्ये एक नाट्यमंडळ स्थापन करायचं असं विलास मांडे एक दिवशी मला म्हणाला. मित्रांनो, या मांडे घराण्याचं वैशिष्ट्य असं की विलासच्या वडिलांची जी मावळण होती ती मावळ तालुक्यात निगडे नावाचं गाव आहे तिथे दिली होती. आणि त्यांच्या नातू म्हणजे संत साहित्यिक राची ढेरे, म्हणजे राची ढेरे यांच्या वडिलांचं आजूळ, आपलं आईचं आजूळ हे आमचं येलवाडी आहे. हे येलवाडीच्या लोकांना माहीत असावं म्हणून हा मुद्दा मी इथं आणलेला आहे. लेखिका अरुणा ढेरे ह्या राची ढेरे यांच्या कन्या आहेत. मागच्या 80च्या दशकामध्ये पंढरीचा विठोबा आणि माढ्याचा विठोबा याच्यावर जे त्यांनी लेख टाकले होते त्याचे लेखक म्हणजे राची ढेरे. स्वामी समर्थावर सुद्धा 264 स्वामी समर्थांच्या लीला त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तरी हे मांडे घराण्याशी त्यांचा जवळचा संबंध होता हा मुद्दा माझ्याकडून राहिला होता. तरी मित्रांनो, माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि मी नवीन व्हिडिओ तयार करतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम येतात तर आपल्या सूचना या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याप्रमाणे मी बदल करील. आणि आमच्या नाट्यमंडळाची स्थापना बापूसाहेब कुलकर्णी चांदूसकर यांच्या प्रेरणेतून कशी झाली याचा भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. नमस्कार.